पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं। भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आलेलं आहे। अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली आहे। अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले। 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्यभेद करण्यात यश आलं असून ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे अंतराळामध्ये भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे, असं मोदींनी सांगितलं। यूपीए सरकारने उपग्रह लक्ष्यभेदाची मंजुरी दिली नव्हती असा खळबळजनक दावा डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनी केलाय। यूपीए सरकारला देखील प्रेझेंटेशन देण्यात आलेलं होतं, मात्र माजी एनएसएस आणि सरकारनं एसॅटची मंजुरी अडवल्याचा आरोप सुद्धा सारस्वत यांनी केलेला आहे। एसॅटच्या चाचणीची मोदींनी का घोषणा केली असा सवाल करत माकपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। तर या चाचणीची आधी मंजुरी घेतली होती का अशी विचारणा देखील माकपनं केली। दरम्यान भारताच्या यशावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिलेली आहे। 2012 मध्येच भारतानं क्षमता प्राप्त केली होती असा पलटवार काँग्रेसनं केला। राहुल गांधींनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलेलं आहे, तर मोदींना जागतिक थिएटर दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्यावर टीकाही केली। मोदी काहीतरी मोठी घोषणा करणार असं वाटत होतं, पण टायमिंगबद्दल मी बोलणार नाही। तांत्रिक यश नक्कीच आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। तसंच 2012 मध्येच या मिशनची आम्ही तयारी केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। पंतप्रधान मोदींनी नुकताच एक जुमला मांडला असून पंतप्रधानांनी यामध्ये गोपनीयता ठेवली नाही अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। संरक्षण दलामध्ये काही गोपनीयता असतात, त्या पाळल्या नाहीत असा आरोप आंबेडकर यांनी केलेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऐतिहासिक मिशन शक्ती यशस्वी केल्याबद्दल भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय। भारत एक सुपर इकॉनॉमिक पॉवर बनण्यामध्ये गतिशील असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मिशन शक्तीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लोकसभेसाठी मिशन शक्ती फायद्याचं ठरेल का असा खोचक प्रश्न सुधीर मुनगंटीवारांना विचारण्यात आला। यावर सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीचा लोकसभेच्या मतावर काय परिणाम होईल हे सांगू शकत नाही, मात्र जगावर त्याचा निश्चितच परिणाम दिसेल असं उत्तर दिलं। जवान असोत किंवा मग शास्त्रज्ञ, त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज असते आणि हे सरकार पाठबळ देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। राज ठाकरेंनी मिशन शक्तीच्या कामगिरीबद्दल वैज्ञानिकांवर गर्व असल्याचं वक्तव्य केलं। यावेळी त्यांनी मोदींवर देखील टीका केली। या कामगिरीची घोषणा करण्याची संधी देशातील वैज्ञानिकांना मिळायला हवी होती असं त्यांनी म्हटलं। मिशन शक्ती यशस्वी झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिल्यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करतायत। निवडणुकीपुरतं मोदी असं करत असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे, तर मोदींनी जादूगारासारखं वागू नये असंही ते म्हणाले। बॉलिवूडची छम्मा छम्मा आणि रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर. अंतुले यांचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या प्रवेशामुळे सुनील तटकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। मैं भी हूं चौकीदार हे गाणं काढून टाकू असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय। या गाण्यामध्ये जनतेच्या हृदयातील भावना मांडल्यात, मात्र निवडणूक आयोगाला आक्षेप असेल तर हा व्हिडिओ आपण काढून टाकू असं त्यांनी म्हटलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सेना आणि भाजपच्या मनोमिलनासाठीच्या बैठकीचा मुहूर्त मिळत नाहीये। त्यातच भाजपचे विनय रातू आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांची रत्नागिरीमध्ये अचानकपणे भेट झाली। भर रस्त्यामध्ये ही भेट झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। माझा सनातनशी संबंध जोडण्यामागे शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाचे षडयंत्र आहे असा थेट आरोप आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केलेला आहे। औरंगाबादच्या काँग्रेस कार्यालयातील खुर्च्यांचं राजकारण सुरू आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी गांधी भवनातल्या खुर्च्या पळवल्या होत्या, पण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या भेट देऊन अब्दुल सत्तार यांना उत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा वर्ध्यात होणार आहे, त्यानंतर बारामती आणि पंढरपूरमध्ये सुद्धा मोदींची सभा होणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। या सभांचा बारामतीसह माढा आणि सोलापूरमधील भाजप उमेदवारांना फायदा होईल असंही त्यांनी म्हटलं। निवडणूक आयोगाकडून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला होता, त्यानंतर झालेल्या सुनावणीत त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच त्यांना मारहाण करण्यात आली आहे। काँग्रेस लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या संदर्भात उपस्थित झालेल्या आक्षेपावर आज रात्री 9:30 वाजता निकाल येणार आहे। 2 तास झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय राखून ठेवला। अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी एका तरुणानं लग्नपत्रिकेमधून मतं देण्याची मागणी केली। लग्नामध्ये आहेर नको, पण सुजयला मतं द्या असं स्पष्टपणे शेख कुटुंबानं पत्रिकेमध्ये लिहिलं आहे।
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। अडचणीमध्ये असताना त्यांना भाजप नेहमीच मदत करतं। विजयसिंह मोहिते पाटलांना देखील आम्ही मदत करतोय, हवं तर तुम्हाला देखील मदत करू अशी ऑफरच चंद्रकांत दादांनी पवारांना दिली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मिलिंद देवरांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले। संजय निरुपम यांच्या जागी देवरांची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। दिल्लीमधील हिमायू रोडवर एका अपघातामध्ये जखमी झालेल्या पत्रकाराची मदत करण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला। यावेळी राहुल गांधींनी जखमी पत्रकाराला स्वतःच्या गाडीमधून रुग्णालयामध्ये नेऊन दाखल केलं। अमेठीमध्ये प्रियांका गांधींच्या विरोधामध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळते। 5 वर्षांनी मतदारसंघामध्ये दिसणाऱ्या प्रियांका गांधी जनतेची फसवणूक करतायत अशा आशयाचे हे पोस्टर आहेत। सपाचे नेते जयसिंग प्रताप यादव यांनी हे पोस्टर लावले आहे। भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांना निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे। दरम्यान कोणत्या जागेवर निवडणूक लढणार असा निर्णय पक्ष घेणार असल्याचं रवी किशन यांनी म्हटलंय। गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथक आणि तटरक्षक दलानं गुजरातच्या सागरी सीमेपासून जवळच एक पाकिस्तानी बोट पकडली आहे। त्यामध्ये सुमारे 100 किलो अंमली पदार्थ होते। या बोटीमध्ये 9 इराणी देखील होते, त्यांना देखील अटक करण्यात आली आहे। बोटही उद्ध्वस्त करण्यात आली। डान्सबारच्या लायसन्समधला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि खुद्द महापालिका आयुक्तांना न मागताच लेडीज बार आणि हुक्का पार्लरचे परवाने मिळाले। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मेहरबानीनं आता मुख्यमंत्री लेडीज बार तर पालिका आयुक्त हुक्का पार्लर चालवू शकतात। बँकांचे 9,000 कोटी घेऊन फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या शेअर्सची ईडीकडून विक्री करण्यात आली। विजय मल्ल्याच्या 1,000 कोटींच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे। खारघर वसाहतीतील पाळणा घरामध्ये 10 वर्षाच्या चिमुरडीला मारहाण करणाऱ्या महिलेला अलिबाग सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे। पाळणा घरातील 10 वर्षाची चिमुरडी झोपत नसल्यामुळे तिला जमिनीवर आपटत मारहाण करण्यात आली होती। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील कार्ला इथे महिलेवर 5 नराधमांनी अत्याचार केला होता। या प्रकरणी 5ही आरोपींना हिवरखेड पोलिसांनी अटक केली आहे। वसईमधील माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ वहाब बेग यांनी 25,000ची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल न करण्याकरता 50,000 लाचेची मागणी त्यांनी केली होती। बीड जिल्ह्यातील परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाली होती। या हत्या प्रकरणी परळीचे नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र राजकीय द्वेषामधून गुन्हा दाखल केल्याचा आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी करत इथे निदर्शनं करण्यात आली आहेत। वाशिम जिल्ह्यातील हराळ इथे एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जळून खाक झालाय। हा ट्रॅक्टर गावाशेजारील शेतामध्ये उभा होता। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून हा ट्रॅक्टर भस्मसात झालेला आहे। बीडमधील परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। हा साखर कारखाना पंकजा मुंडेंचा आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या इथे दाखल झाल्या होत्या। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी गावाजवळ जंगलामध्ये मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवर वाघानं हल्ला केलाय। जानकीराम भाई भलाई असं याचं नाव असून वाघाच्या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला अडवलं म्हणून रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसाला जबर मारहाण केल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडलेली आहे। संपूर्ण विदर्भामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय। एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे सूर्यानं मात्र आग ओकण्यास सुरुवात केली आहे। नागपूरमध्ये 38 अंश तापमानाची नोंद झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।